आज ज्या भारतीय चित्रपटांची संपूर्ण जगभरात चर्चा आहे त्यांची सुरुवात कुठून झाली माहितीये? एका अशा माणसाने या चित्रपटांची सुरुवात केली की ज्याने स्वप्न पाहण्यासाठी स्वतःचे संपूर्ण घरदार व पत्नीचे दागिने सुद्धा पणाला लावले होते. ते होते दादासाहेब फाळके. 1911 मध्ये त्यांनी मुंबईत द लाईफ ऑफ ख्रिस हा परदेशी चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट पाहून ते थक्क झाले होते. त्याच क्षणी त्यांच्या मनात विचार आला की आपले जेजुरीचे खंडोबा भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम हे सुद्धा पडद्यावर का दिसू शकत नाही. आणि मग त्यामुळे चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी त्यांना लंडनला जायचे होते. परंतु पैशांच्या चणचणीमुळे पत्नी सरस्वतीबाईंनी आपले स्वतःचे दागिने गहाण ठेवून पतीला लंडनला पाठवले. अहो, सततच्या अभ्यासामुळे व रसायनांमुळे त्यांची काही काळासाठी दृष्टी सुद्धा गेली होती, पण तरी सुद्धा जिद्द हरली नव्हती. दृष्टी परत येतात त्यांनी पुन्हा कामाला सुरू केली. त्या काळात स्त्रिया अभिनयासाठी तयार होत नसे म्हणून त्यांनी एका आठवड्याला हिरोईन बनवले व अखेरीस 3 मे 1913 रोजी भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र रिलीज झाला. शून्यातून नवं विश्व कसं तयार करायचं याचं जिद्दी उदाहरण म्हणजे दादासाहेब फाळके आणि म्हणूनच त्यांना भारतीय सिनेसृष्टीचे जनक म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.